प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 डिसेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा रिव्ह्यू सुरू करण्यापूर्वी तुम्हाला पुढच्या प्रोमोचा रिव्ह्यू देते. असला खतरनाक दाखवलाय पुढचा प्रोमो. या सचिनच्या सनकन कानाखाली वाजवलेली अर्जुनने, आणि इकडे या सुमनने नागराचा प्रतिकार केलाय. असा हात धरलाय ना त्या नागराचा आणि त्याला धमकी दिली आहे. बघत राहा प्रेक्षकांनो आजचा हा संपूर्ण रिव्ह्यू. ठरलं तर मग तसं बघायला गेलं तर आज त्यांनी सस्पेन्स बराच रंगवलाय बरं का. जास्ती म्हणजे डायलॉग कमी आहेत आणि थरार आणि सस्पेन्स जास्ती व्हिज्युअलाइज केलेत त्यांनी. आता सुरुवातीला तर त्यांनी दाखवलंय नागराज ते पार्सल घेतोय कसलं तरी डिलिव्हरी फूडची, आणि ती डिलिव्हरी घेऊन मैपतसाठी घेऊन चाललाय बहुतेक तो. अर्जुन त्याचा पाठलाग करताना सुरुवातीला दाखवला. अर्जुनला आता नागराजचा पाठलाग करायचाच असतो. जेव्हा नागराज गाडीत बसतो तेव्हा अर्जुन त्याची गाडी काढणार असतो. अर्जुन तिथून लपत छपत बाहेर निघणार. तेवढ्यात त्यांनी सुरुवातीलाच असं दाखवलंय की अर्जुनचं लक्ष बाजूच्या गार्डनकडे जातं आणि तिथे सचिन आणि साक्षी बसलेले असतात. अर्थातच प्रेक्षकांनो, त्यांनी सगळ्यात आधी हे रिव्हील केलेलं नाहीये. अर्जुनला साक्षी काही दिसलेली नाहीये कारण ती पाठमोरी असते. सचिन तिथे ओपनली हे असलं काहीतरी करताना दाखवलाय. अर्जुनचं टाळकं सरकलं ना, पण सुरुवातीला अर्जुनला विश्वासच बसत नाही. अर्जुन सचिनला बघतो आणि बऱ्याच वेळ बघतो. तो विचार करायला लागतो, अरे चा, सचिन तर चेन्नईला गेला होता, सचिन इथे काय करतोय? आणि जेव्हा सचिनने साक्षीशी जरा जास्ती तिथे जवळीक साधली ना, तेव्हा मात्र अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. अर्जुनला म्हणजे विश्वासच बसत नाहीये की त्याचा मेवणा असं काहीतरी करू शकतो. अर्जुन बघतो आणि खूप वेळ बघतो, आणि ते ढंगचिक 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 म्युझिक त्यांनी खूप वेळ लावलाय तिथे. ऑब्विसली कुठल्याही भावाला राग येणारच. आपल्या बहिणीचा नवरा आहे असले थेरं करतोय म्हटल्यावर कुठल्या भावाला आनंद होईल? अर्जुनचं टाळकं सरकलंय. त्यातनं अर्जुन एकदम अँग्री मॅन आहे ना. अर्जुन आता खूप वेळ बघताना दाखवलाय सचिनकडे. सचिन जेव्हा हे सगळं करत असतो तेव्हा अर्जुनला आता जाऊन तिथे सचिनच्या सनकन कानाखाली वाजवायची असते. पण हा सस्पेन्स ना त्यांनी थोडासा ताणलाय बरं का प्रेक्षकांनो उद्याच्या भागासाठी. तुम्हाला आधीच सांगते, उगाच सस्पेन्स कशाला ताणायचा. अर्जुन आता सचिनला जाब विचारायला जाणार, तेवढ्यात त्याची धडक एका वेटरशी होते बरं का. आणि ही साक्षी तोपर्यंत वॉशरूमला निघून जाते. त्यामुळे अर्जुनला साक्षी दिसत नाही. मी म्हटलं ना, साक्षीचा सस्पेन्स थोडासा त्यांनी कायम ठेवलाय. आता तिथे सचिन एकटाच बसलेला असतो आणि अर्जुन आता त्याला खाऊकठीव या नजरेने असा लांबून बघत असतो. अर्जुनचा संताप आता अनावर झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन आता असा झापणारे नाही या सचिनला, पण त्यासाठी तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागणार आहे उद्याच्या एपिसोडची. पण आता अर्जुन सचिनला कसा धरतो ना, ते बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता इकडे मध्येच त्यांनी नागराजचा सीन दाखवलाय. आज ना त्यांनी एका मागोमाग एक सीन खूप घेतलेत. एकाच सीन मध्ये आपल्याला गुंतवून न ठेवता बरेच सीन रंगवले. तसं बघायला गेलं फ्रँकली तर एवढे सीन दाखवायची गरज नव्हती. नागराज मैपतचा तर आज उगाच टाइमपास केलाय. आता मैपत असा त्या नागराजच्या पायाशी पडलाय आणि नागराज त्या गोष्टीची मजा घेताना दाखवलाय. नागराज मैपतला म्हणत असतो, काय रे मैपत, असं काय बघतोय रे माझ्याकडे? काय दारू पिताना पाहिलं नाही काय तुम्हाला? काय हवंय का तुला? हवंय? एक थेंब देऊ तुला? का शिंपडू तुझ्या अंगावर? असं असं मैपतला फार राग येत असतो बरं का. आता मैपत नागराजला राग राग म्हणतो, नागराज पिऊन घे रे, पिऊन घे तू शेवटची आता. नागराज म्हणतो, 25 वर्षापासून नागराज शेठ म्हणणारा तू आता नागराज म्हणतोय का रे? नागराज म्हणतोय का रे मैपत मला? मैपत म्हणतो, काय करणार, तू तुझ्या लायकीवर उतरला ना नागराज, मग मला पण माझ्या लायकीवर उतरावंच लागणार. आता तुझे असे हाल करून मारतो ना नागराज तुला, तू कधी पाहिलं नसल. अरे नागराज, पाणी पण मागणार नाही बघ तू. नागराज आता हसायला लागतो बरं का मैपतवर. आता नागराज उगाच मैपतला त्रास देताना दाखवलाय बरं का आज. थोडासा तो टाइमपासच वाटलाय, पण असो. नागराज म्हणत असतो मैपतला, चल जा रे जा मैपत, तुझ्यासारख्या पोक्कळ धमक्या देणारे मी भरपूर पाहिले, चल निघ. असं म्हणून आता तो त्याच्या समोर ते दारू पिताना दाखवलाय. असो. आता ही प्रिया मात्र इकडे तगमग करत असते. प्रिया विचार करत असते, त्या नागोबाने कुठे लपून ठेवलं असेल मैपतला? ते दोघं एकत्र आले तर मी बाहेर फेकली जाईल. काय करू मी आता? मागच्या वेळेला ते दोघं एकत्र आले होते तेव्हा माझे खरे मायबाप शोधून काढले त्यांनी. आता मी तन्वी नाहीये हे त्यांनी सगळ्यांना सांगितलं तर? नाही, मला त्या नागोबाशी बोलावंच लागेल. जोपर्यंत नागोबा फोन उचलत नाही ना, तोपर्यंत त्याला फोन करतच राहते. असं म्हणून प्रिया आता सारखी नागराजला फोन करताना दाखवली आहे. किती वेळ त्या फोनची बेल वाजतीये प्रेक्षकांनो, पण जाणून बुजून नागराज त्या प्रियाचा फोन उचलतच नाहीये. उगाच आपला काहीतरी टाइमपास, प्रियाला त्रास द्यायचा म्हणून. प्रिया नागराजला फोन लावते. नागराज तिचा फोन उचलतच नसतो आणि आता मैपतला म्हणतो, बघ अय मैपत, हे बघ अय तुझी लाडकी चिचुंदरी फोन करते बघ मला, बघ. आता तर तिचा फोन मी उचलतच नसतो रे मैपत.
अरे घाबरली, अरे जाम घाबरलीये ती, बघ बघ. नागराज त्याचा फोन मैपतला दाखवत असतो की बघ प्रियाचा फोन येतोय म्हणून, आणि म्हणतो अरे घाबरली रे ती, तिला माहित नाही ना मैपत मी तुला कुठे लपवलंय, शोध प्रिया शोध, आता शोध मला, असं म्हणून नागराज विक्षिप्तासारखा हसतोय. नागराज आता मैपतला म्हणतो भयंकर बाई आहे रे ही, भयंकर बाई आहे, माझ्या उभ्या आयुष्यात मी अशी भयंकर बाई कुठं पाहिली नाही, विश्वास नाही रे मला तिच्यावर. मैपत आपल्या याचं काही ऐकत नाहीये. मैपत आता थोडासा आता अत्यवस्थ झालाय असं दाखवलंय त्यांनी, त्याचे हात पाय करकचून बांधलेत नागराजने, असा तिथे मैपत आडवा पडलाय त्याच्या समोर, आणि हा नागराज मात्र तिथे त्याच्या समोर बसून असा उगाच बडबड करतोय. नागराजला जरा जास्ती झालंय प्रेक्षकांना थोडक्यात सांगायचं तर. इकडे सायली या प्रतिमात्या आणि सुमनशी बोलताना दाखवली आहे. सायलीने जे काही स्वरक्षणाचे धडे दिलेत ना सुमनला, ते सुमनला चांगलेच कामाला आलेत बरं का प्रेक्षकांनो. आता पुढच्या प्रोमोत आपल्याला बघायला मिळणार आहे की सुमन आता नागराजचा हात करकचून धरणार आहे. असो, आता सायली सुमनला म्हणत असते काकू तुम्हाला मी जे सांगितलं ते लक्षात ठेवा, आणि कधीही काहीही वाटलं तर अर्ध्या रात्री फोन करा हं. प्रतिमात्या म्हणतात सायली मी पण आता सुमनकडे लक्ष देईल हं, मी सुमनला दुबळी नाही पडू देणार, असं म्हणून या जावा जावा एकमेकींच्या हातात हात देतात. सायली सारखा फोन बघत असते, आता अर्जुनच्या फोनची ती वाट बघत असते. आता सुमन म्हणते काय ग सायली काय झालं? सायली म्हणते काही नाही काकू. सुमन म्हणते बस सायली तुझ्यासाठी मी सरबत करून आणते. आजचा हा एपिसोड ना जरा रंगवलाय बरं का प्रेक्षकांनो, पण छान दाखवलाय बघा शेवटपर्यंत. सायली आता म्हणते प्रतिमा त्याला आलेच हा त्या 1 मिनिटं, असं म्हणून तिचा फोन घेते आणि जरा बाजूला जाऊन अर्जुनला फोन करायचा प्रयत्न करते. अर्जुनला तिने मेसेज केलाय, काय झालं नागराज काका कुठे गेलेत हे कळलं का? आता पुन्हा इथे जरा थरार रंगवला बरं का. आज त्यांनी खूप वेळ याच्यातच दाखवलंय अर्जुन आता सचिन जवळ येणार असतो, तेवढ्यात अर्जुनचं लक्ष त्याच्या फोनकडे जातं. फोनवर मेसेज आलेला असतो सायलीचा. अर्जुन तो मेसेज वाचतो, पण आता अर्जुन विचार करतो, म्हणजे आधी तो सचिनकडे बघतो, एकीकडे मेसेज बघतो, इकडनं सायली त्याला आता फोन लावते. अर्जुनचा राग अनावर झालेला असतो, त्याला खूप संताप येत असतो या सचिनचा. सायली विचार करत असते हे फोन का उचलत नाहीये, हे गेले आहेत का नागराज काकांच्या मागे, काही झालं असेल का, काही प्रॉब्लेम असेल का? आता सायलीच्या मनात नेहमी सारख्या शंका यायला लागतात. अर्जुन आता नुसता तो फोनकडे बघतोय बरं का, आणि आता त्याला असं वाटतं की सायलीचा फोन घेणं जास्ती महत्वाचं आहे, कारण खूप वेळचा ती फोन करते म्हणून. अर्जुन आता एका साईडला जातो. सचिन तिथे एकटाच बसलेला आहे समोर टेबलवर. साक्षी वॉशरूमला गेलेली दाखवली आहे. सायली आता सारखी फोन करते म्हणून अर्जुन बाजूला जाऊन सायलीचा फोन रिसीव्ह करतो. अर्जुन म्हणतो हा बोल, काय झालं सायली? सायली म्हणते अहो तुम्ही फोन का नाही उचलत आहात माझे, सगळं ठीक आहे ना? अहो अर्जुन आता बोलायच्या सिच्युएशन मध्ये नाहीये, तो असा हडबडतोय असं दाखवलं त्यांनी. सायली म्हणते हॅलो, अहो ठीक आहात ना, काय झालं, कुठे आहात तुम्ही? आता तिकडनं साक्षी येत असते बरं का बाहेर. साक्षी अर्जुनला बघून घाबरते आणि विचार करते अरे देवा हा काय करतो इथे. अर्जुन आता विचार करतो मी सचिनला एका मुलीला किस करताना पाहिलं, हे सायलीला सांगू का? नको नको, आता सांगणं योग्य नाहीये फोनवर. आता सायली फोनवरनं हॅलो हॅलो करत असते. अर्जुन विचार करतो नको नको, सध्या नको सांगायला सायलीला, आधी नीट काय ते कळू देत, असं अर्जुन मनाशीच बोलतो. सायली म्हणते हॅलो, अहो बोलत का नाही आहात तुम्ही? अर्जुन म्हणतो अगं काही नाही, मी नागराज काकालाच फॉलो करतोय, एक ट्रक मध्ये आला आणि कळलंच नाही ग तो कुठे निघून गेला. सायली म्हणते बरं बरं, तुम्ही ठीक आहात ना? अर्जुन म्हणतो हो मी ठीक आहे, मी तुझ्याशी नंतर बोलतो सायली, चल फोन ठेवतो. आता साक्षी निसटली ना तिथून अर्जुनला पाहिल्या पाहिल्या. सायलीने आता फोन ठेवून दिलाय बरं का प्रेक्षकांनो. हा जो सस्पेन्स आहे ना थोडा रंगवलाय त्यांनी, म्हणजे अजून त्यांनी साक्षीला एक्सपोज नाही केलं. सगळं ओपन करून टाकलं तर मजा येत नाही ना एपिसोड बघायला. आता इथे थोडासा प्रियाचा सस्पेन्स रंगवलाय त्यांनी. ही प्रिया सारखी नागराजला फोन करत असते. या सीन मध्ये दाखवलंय पुढच्या, प्रियाचा फोन काही नागराज उचले ना, मुद्दाम आपला तिला त्रास द्यायचा म्हणून. नागराज मैपतला म्हणत असतो माझा तुझ्यावर पण अजिबात विश्वास राहिलेला नाही हा मैपत. अरे त्या दिवशी त्या तुळजापुरात मला इथून गोळी मारली तू, अशी माझ्या बाजूने गेली ती गोळी, काही वाटलं नाही तुला? मला लागली असती ती गोळी तर मैपत म्हणतो अरे नागराज ती गोळी तुलाच लागायला पाहिजे होती रे, ती गोळीचा नियम चुकला, ती गोळी तुला तिथल्या तिथे लागली असती ना तर ते सापाची आवल्यात तिथल्या तिथे मरून पडली असती. आता मैपत जे बोलतोय ते काही नागराजच्या कानात शिरत नाहीये. नागराज म्हणतो चल जाय रे, ए मैपत तुला काय बडबड करायची ते कर, मला नाही फरक पडत, चल जाय, असं म्हणून आता तो त्याचा तो दाखवलाय असा दारू पिताना सारखा प्रेक्षकांनो. मैपत मात्र तडफड करतोय, कारण त्याच्या हाताला खूप करकचून बांधलंय त्या नागराजने. सारखी प्रिया मध्ये मध्ये फोन करताना दाखवलीये नागराजला. नागराज ते एन्जॉय करत म्हणतो बघ इकडे तू तडफडतोय, तिकडे ती तळमळतीये,
इकडे मी मधल्या मध्ये एन्जॉय करतोय, एन्जॉय. याचं सगळं एन्जॉय एकदाच निघणार आहे बरं का प्रेक्षकांनो. सगळ्या या खेळाचा सूत्रधार तसं बघितलं तर नागराजच आहे. आणि याचा एक मुलगाही दाखवला होता, जो रिसेंटली आता दाखवत नाहीयेत. दाखवतील कधीतरी. आणि पूर्णाजी पण दाखवत नाहीये आणि त्याही दाखवतील कधीतरी. पूर्णाजीचं कॅरेक्टर काही संपलेलं नाहीये. आता इकडे बघा प्रिया वैतागते आणि तिचा मोबाईल फेकून देते राग. मैपत असा रागाने सारखा नागराजकडे बघताना दाखवलाय. आता नागराज खूप खूप पिलेला आहे. नागराज आता मैपतला म्हणतो, अय मैपत, असं का बघतो रे? असं काय बघतो रे? अय मैपत, तुला काय पाणी प्यायचंय का? अरे बाटलीकडे लक्ष आहे ना तुझं. तुझ्या तुझ्या घशाला कोरड पडली असेल ना. आणि आता नशेमध्ये मोठ्याने ओरडून म्हणतो, 25 वर्षाच्या दोस्तीला जागणारा नागराज शेठ, घ्या मैपत शेठ घ्या. आणि उगाच आता त्याच्या तोंडावरती असं ते दारूची बाटली सांडतोय. काहीतरी टाइमपास दाखवला हा प्रेक्षकांनो उगाचच. आता इकडे साक्षी विचार करते, इथे थांबणं आता सेफ नाहीये. असं विचार करून ती तिच्या गाडीत बसली आणि सचिनला आता कॉल करते. अर्जुन इकडे सचिनला धरणारच असतो बरं का. आता सचिन म्हणतो, अरे ब्युटिफुल तू कुठे आहेस? साक्षी तिच्या गाडीत बसून फोन करते सचिनला आणि म्हणते, अरे ऍक्च्युली सचिन, मला ना अर्जंट एक काम आलंय बघ, मला तिकडे जावं लागेल. सचिन म्हणतो, का, काय झालं? साक्षी म्हणते, अरे तू इकडे येतोस का? मला जावं लागेल. तू तू येतोस का इकडे? गाडीमध्ये बसलीये मी. सचिन म्हणतो, आलोच ब्युटिफुल. असं म्हणून आता सचिन निघालाय बरं का. आता सचिन जातो त्या रेस्टॉरंटच्या आतमधनं. अर्जुन आता तिथे येतो सचिनला धरण्यासाठी, पण सचिन तिथून गायब झालेला असतो. अर्जुन इकडे तिकडे बघतो आणि त्याच्या लक्षात येतं की सचिन इथे नाहीये. आणि आता अर्जुन सारखं सचिनला फोन करायला लागतो बरं का. आणि इकडे नंतर लगेच अश्विन आणि प्रियाचा सीन दाखवलाय. मी म्हंटल ना प्रेक्षकांनो, आज एका मागोमाग एक सीन दाखवून त्यांनी प्रेक्षकांना खूप गुंतवण्याचा प्रयत्न केलाय. प्रिया आता विचार करते, नागोबा नाही तर अश्विनला मनवायचा प्रयत्न करू. अश्विन जवळ येत म्हणते, अरे अश्विन, दमलायस का रे? मी एक काम करू का? तुझ्या पायाला छान मसाज करून देऊ का? तुला बरं वाटेल रे अश्विन. अश्विन काही हिच्याकडे बघत नसतो. प्रिया म्हणते, असं काय करतोस अश्विन? अरे किती दिवस चिडणार आहेस? अरे मी प्रॉमिस केलंय ना तुला, मी नाही खोटं बोलणार. अजून काय करू रे मी? मी तुझे पाय धरते आणि सॉरी म्हणते. मी 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 सॉरी म्हणते. मी पाया पडते तुझ्या. अश्विन तुला हवं असेल तर मी डोकं टेकवते रे तुझ्या पायावर. अश्विन चिडून म्हणतो, ए तन्वी, हे असले तमाशे करायची काही गरज नाही. त्यापेक्षा जरा खरं बोलायचं शिक. नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही लपवायचं नसतं आणि तू फक्त आणि फक्त लपवा छपवीच करत असते दरवेळेला. प्रिया म्हणते, प्रॉमिस मी आता नाही खोटं बोलणार अश्विन. अश्विन म्हणतो, अगं हे वाक्य तू आता इतक्यांदा बोललीये ना की या वाक्याची व्हॅल्यूच राहिली नाहीये. आणि आता सुद्धा तू खरं बोलशील याची अपेक्षा नाहीये मला तन्वी. तरी पण तुला मी विचारतोय, काय ग तन्वी, तू सतत बाहेर असतेस आजकाल. त्या रात्री सुद्धा तू बाहेरच होतीस. माझ्यासोबत तू मालदीवला यायला पण नाही म्हणालीस. हे सगळं काय आहे तन्वी? काय चाललंय तुझं? का खोटं बोलतेस सारखी? या सगळ्याच गोष्टींशी एकमेकांचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. काय आहे तन्वी? मला खरं खरं सांग. प्रिया कशाची सांगते आता. प्रिया आता अश्विनकडे नुसती बघत असते. अश्विन तिला जाब विचारतोय तर. आता इकडे बघा, नागराज ना प्रेक्षकांना आहे नशेमध्ये. मला नागराजचं आणि मैपतचं सीन आज विशेष काही आवडलेला नाहीये. तो जरा टाइमपासच वाटला. पण असो, बाकीचे सीन कमाल होते आज. आता अश्विनीला जाब विचारत असतो तर आता हिला उमजे ना काय उत्तर द्यावं. पण आता इथे ट्विस्ट छान घेतला बरं का यांनी. नागराज आता विचार करतो, प्रिया थकली वाटतं फोन करून करून. पण प्रियाचं माझ्याशी बोलणं हे तिच्या मर्जीवर अवलंबून नाहीये, माझ्या मर्जीवर अवलंबून आहे. माझ्या मर्जीवर. नागराजचं कसं झालंय प्रेक्षकांनो, कर्तृत्व तर नाहीये पण त्याला मालकी गाजवायची आहे कुठेही. पुन्हा अश्विन प्रियाचा सीन घेतलाय. प्रिया अश्विनला उत्तर देत असते, असं काय करतोस अश्विन? अरे घरात राहिले तरी तुला प्रॉब्लेम आहे, बाहेर गेले तरी तुला प्रॉब्लेम आहे. अश्विन म्हणतो, अगं बाई, तुझ्या बाहेर जाण्याने प्रॉब्लेम नाही मला. अगं तू सतत खोटं बोलते त्याचा प्रॉब्लेम आहे. तेवढ्यात आता नागराजचा फोन येतो प्रियाला कॉल बॅक. आता प्रिया घाबरते मनातून आणि विचार करते, अरे बापरे, नागोबा कॉल करत असेल. आता तिला फोन उचलायचा असतो बरं का. अश्विन चिडून म्हणतो, आता पण तुला फोन महत्वाचा आहे ना तन्वी? मला उत्तर देणं महत्वाचं नाहीये ना तुला? आता प्रिया म्हणते, अरे तसं नाही अश्विन, कोणाचा फोन येते नुसतं बघते रे मी. अश्विन म्हणतो, तू मला उत्तर देणं टाळतेस तन्वी, हे मला कळत नाही असं वाटतंय का तुला? आता अश्विनच तिचा फोन घेतो बरं का हातामध्ये आणि म्हणतो, हे घे, तू माझ्या बरोबर मालदीवला जायला नाही म्हणालीस, याचं खरं कारण काय आहे तन्वी, सांग मला. आता अश्विनच्या हातात आहे बरं का प्रियाचा फोन. प्रिया घाबरलेली असते. आता नागराज सारखा फोन करत असतो. आता नागराजचा नंबर अश्विन बघतो आणि म्हणतो, नागराज काका, तुला का कॉल करतोय हा नागराज काका?
प्रिया म्हणते, "आण इकडे, मी मी बघते ना रे अश्विन, काय काय झालं असेल ते, आण इकडे फोन." अश्विन म्हणतो, "थांब जरा, मीच उचलतो, काही महत्वाचं काम असेल नागराज काकाचं." असं म्हणून याने फोन स्पीकरवर ठेवलाय आणि म्हणतो कसा, "हॅलो, हॅलो नागराज काका, अश्विन बोलतोय मी." "काय झालं रे काका? ठीक आहे ना सगळं? काही महत्वाचं काम होतं का?" नागराज तिकून गडबडतो बरं का आणि म्हणतो, "हा ठीक आहे, ठीक आहे, सुमन पण ठीक आहे." आता त्याला उमजेना अश्विनशी काय बोलावं. अश्विन म्हणतो, "हॅलो, हॅलो, अरे काका, अरे काय बोलतोयस तू? तुझा नीट आवाज येत नाहीये." नागराजने फोन मुद्दाम असा लांब धरलाय बरं का आणि हॅलो, हॅलो म्हणत असतो. प्रिया आता अश्विनच्या हातातनं फोन घेते आणि म्हणते, "हॅलो, हॅलो काका, अहो ऐकू येत नाहीये तुमचा आवाज. नेटवर्क नाहीये वाटतं तुमच्याकडे. मी मी बोलते काका." असं म्हणून आता फोन ठेवून देते बरं का नागराजचा. चॅप्टरपणा करते, दुसरं काही नाही. आता प्रिया अश्विनला म्हणते, "अश्विन, कॉफी आणू का रे तुझ्यासाठी? थांब मी कॉफी आणते." असं म्हणून आता स्वयंपाकघरात कॉफी करायला जाते. काहीतरी निमित्त बरं का, मला नाही वाटत ती अश्विनला कॉफी वगैरे करेल. अश्विन आता तिच्याकडे राग बघतो. ही चालली जाते तिथून नागराजला फोन करण्यासाठी. आता इकडे बघा बाहेर आलेली दाखवली प्रिया. डायरेक्ट घराच्या बाहेर येते बरं का झाडाजवळ आणि तिकडे जाऊन फोन करते नागराजला. पुन्हा कॉल बॅक करते. नागराज आता असा सुस्त पडलेला असतो दारू पिल्यामुळे. नागराज आता प्रियाचा फोन बघतो. बऱ्याच वेळाने उचलतो तो आणि म्हणतो, "हा बोल गा, काय म्हणतेस?" प्रिया चिडून म्हणते, "ओ कुठे आहात तुम्ही? मगासपासून इतकी फोन करते, तुम्हाला दिसलं नाही का तुम्हाला मी फोन करते ते?" नागराज म्हणतो, "ए चल, दिसलं म्हणूनच कॉल केला ना तुला." प्रिया म्हणते, "पण तो फोन अश्विनने उचलला ना, तुम्ही काही बोलून गेला असता पटकन तर माझी वाट लागली असती ना." नागराज म्हणतो, "ए चल, बोललो का मी? बोललो का काही? बिंडोक वाटलो का मी? कळलं मला ते. आणि चल ठेव ग फोन, कटकट नको करू." प्रिया म्हणते, "1 मिनिट, फोन ठेवू नका. त्या मैपतला कुठे लपवलंय ते सांगा मला. जर नाही सांगितलं ना यात तुमचं नुकसान होईल बरं का." नागराज म्हणतो, "चल चल, नाही सांगणार." प्रिया म्हणते, "हे बघा मला माहितीये काका, तुम्हाला भीती वाटते ना की मैपत सगळं सांगेल पोलिसांना. किल्लेदारच्या ऍक्सिडेंटची सुपारी तुम्ही दिली होती म्हणून. त्याचं तोंड कसं बंद करायचं ना हे मला चांगलं माहितीये काका." नागराज तिकडनं म्हणतो, "कसं बंद करणार आहे तू मैपतचं तोंड?" आता प्रिया म्हणते, साक्षीचा उपयोग करून घेऊ आपण. हे बघा मी तुम्हाला सगळा प्लॅन सांगते. तुम्ही मला सांगा कुठे ठेवलंय मैपतला. मी तिकडे येते. मला पत्ता पाठवा बरं लगेच." प्रिया चॅप्टरपणा करून मुद्दाम म्हणते बरं का, "तुम्ही मला पत्ता पाठवा, आपण सगळा प्लॅन तिथे डिस्कस करू त्या पत्त्यावर." नागराज नशेमध्ये पण जागा आहे. नागराज प्रियाला म्हणतो, "ए चल ग प्रिया, मला काय मूर्ख समजते का ग? मैपत कुठे आहे तुला कळणार नाहीये, अजिबात कळणार नाहीये." प्रिया म्हणते, "बरं राहिलं, नका सांगू, पण मैपतला आधी जिथे लपवलं होतं ना आपण, तिथे भेटा उद्या मला, ते चालेल का?" नागराज म्हणतो, "हा ते चालेल." असं म्हणून फोन ठेवून देतो आणि पुन्हा एकदा त्या खुर्चीवर जाऊन सुस्त पडतो बरं का. कसं आहे ना प्रेक्षकांनो, मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आज नागराज आणि प्रियाचे सीन खूप दाखवलेत त्यांनी, पण आता खरी मजा येणार आहे. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. आता मजा येते बरं का. आता हा सचिन त्या रेस्टॉरंटमधून बाहेर निघणार असतो. आता अर्जुन त्याला सारखा फोन करत असतो, पण सचिन मुद्दाम त्याचा फोन रिसीव्ह करत नसतो. सचिन बघतो अर्जुनचा फोन आहे आणि बघतो तर तो फोन बघून म्हणतो, "काय कटकट आहे यार, हा अर्जुन का फोन करतोय सतत मला?" असा विचार करून आता अर्जुनचा फोन तो कट करतो. अर्जुन त्याच्या मागेच असतो. अर्जुन आता त्याच्या खांद्यावर हात ठेवतो बरं का. सचिन जाम घाबरतो. अर्जुनला बघतो आता तो समोरून आणि म्हणतो, "अर्जुन तू इथे? अरे तू इथे काय करतोय?" आता अर्जुनने आव देखा ना ताव त्या सचिनची कॉलर धरली आहे बरं का अर्जुनने. सचिन घाबरलाय. सचिन म्हणत असतो, "अरे असं काय करतोयस अर्जुन?" पण अर्जुन मात्र त्याच्याकडे नुसता रागाने बघतोय प्रेक्षकांनो आणि आजच्या या ट्विस्टवर त्यांनी हा एपिसोड आजचा संपवलाय. कदाचित आज हॉलिडे आहे ना म्हणून त्यांनी जास्ती सस्पेन्स रिव्हील नाही केलाय, पण छान होता आजचा एपिसोड. नागराजचा आणि मैपतचा सीन एक सोडला तर बाकीचे सगळे सीन छान होते. आजचा एपिसोड तसा चांगला होता. आता पुढच्या भागात तुम्ही पाहणार आहात सचिन आता बाजूला गेलाय आणि अर्जुन सुद्धा. आता सचिन या अर्जुनला मूर्खासारखं एक्सप्लेनेशन देत असतो. अर्जुन म्हणत असतो सचिनला, "अरे तुझा गैरसमज होतोय अर्जुन, अरे मी त्या मुलीच्या गालावर फक्त," असं म्हणून तो पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्जुनने सनकन त्याच्या कानाखाली वाजवली आहे बरं का. इकडे हा नागराज पण त्या हिच्यावरती सुमनवरती हात उचलत असतो. सुमन त्याचा हात धरते आणि म्हणते, "खबरदार माझ्यावर हात उचलला तर, बायको आहे मी तुमची, तुमच्या मालकीची वस्तू नाहीये." घरी आल्यावर अर्जुन खूप डिस्टर्ब दाखवलाय. सायली त्याला विचारायचा प्रयत्न करत असते, "काय झालंय अहो, तुम्ही एवढे डिस्टर्ब का आहात? फोनवर पण तुमचं लक्ष नव्हतं, काही झालंय का?" आता अर्जुन हे सायलीला सांगेलच, पण बघूयात आता उद्याचा एपिसोड बघण्यासारखा आहे प्रेक्षकांनो. आज तसं बरेच जण सुट्टीमध्ये व्यस्त असतात ना, म्हणूनच कदाचित त्यांनी आज जास्ती काही दाखवलं नसावं, पण छान होता आजचा हा रिव्ह्यू.
तर बघूयात प्रेक्षकांनो, उद्याचा भाग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काल तुम्ही दिलेल्या सपोर्टसाठी तुमचे खूप खूप आभार. मंडळी, उद्या भेटूयात पुन्हा एकदा. आजचा हा सुट्टीचा दिवस तुम्ही कसा एन्जॉय करणार आहात? तुम्हाला आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. चला तर मग भेटूयात उद्या पुन्हा एकदा. यानंतरचा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा रिव्ह्यू एन्जॉय करायला विसरू नका. मी अनघा, माझी आवडती सिरियल दुसऱ्या चॅनलवरती त्या मालिकेचा रिव्ह्यू नक्की एन्जॉय करा. आणि प्रेक्षकांनो, हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या चॅनलवर, रिव्ह्यू विथ मी अनघा या चॅनलवरती. चला तर मंडळी, उद्या बघायला मजा येणार आहे. सुमनला कसला घाबरतोय बघा हा नागराज. आणि प्रेक्षकांनो, आजची सुट्टी मस्त एन्जॉय करा. मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजची सुट्टी तुम्ही कशी एन्जॉय केलीत. चला तर उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.